या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. डॉक्टर अमोलला चेक करतात आणि मग त्यानंतर अपर्णा अर्जुनला सांगतात की अमोलच्या तब्येतीमध्ये खरंच खूप सुधारणा झाली आहे. जर अशीच सुधारणा होत राहिली तर आम्ही लवकरच त्याला घरी सोडू. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. आणि मग त्यानंतर डॉक्टर अर्जुनला काही औषधं आणण्यासाठी सांगतात आणि म्हणतात की खरंच अमोलकडे बघून ना आम्हालासुद्धा नवीन ऊर्जा मिळाली आहे. आमच्या आयुष्यात रोज अनेक पेशंट येतात पण अमोलसारखा एखादाच असतो. आणि ते ऐकून अमोल म्हणतो की डॉक्टर मी सिम्बा आहे, मी कशालाही घाबरत नाही, मला फक्त लवकरात लवकर घरी जायचे. आणि त्यावर डॉक्टरही हसून हो म्हणतात. त्यानंतर मग त्या अर्जुनला आणि अपर्णाला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन जातात. तर अमोल घरातील इतरांसोबत बोलत असतो. सगळेजण त्याला अपर्णा आणि अर्जुनच्या लग्नाविषयी सांगत असतात. त्यामुळे तो तर खूपच खुश होतो आणि मला सोडून तुम्ही काही करू नका असं त्यांना सांगतो. आणि त्यावर ते सुद्धा आनंदाने हो म्हणतात. त्यानंतर मग स्वप्नील, मोना, रुपाली तेथून निघून जातात. मात्र अमोल दीप्याला त्याच्या जवळच थांबायला सांगतो. त्यामुळे दीपक त्याला विचारतो की काय झालं अमोल, काही टेन्शन आहे का तुला? आणि त्यावर अमोल म्हणतो की दीपक मामा, तू माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, मग प्लीज मला सांग की तो संकल्प कोण होता ते. आणि ते ऐकून दीप्याच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तो खूप घाबरतो आणि अमोलला विचारतो की हे नाव तुला कोणी सांगितलं? मात्र अमोल ही गोष्ट काही दीपकला सांगत नाही आणि फक्त संकल्पाबद्दल विचारत राहतो. आणि त्यामुळे दीपक त्याला सांगतो की संकल्प हा एक वाईट माणूस होता, त्याचं आणि दिदीचं लग्न ठरलं होतं, मात्र तो खूप वाईट होता, त्यामुळे दिदीने त्याच्याशी लग्न केलं नाही. जणू काही त्याने दिदीच्या आणि दाजींच्या आयुष्याला ग्रहणच लावलं होतं. पण आता असं म्हणतात की तो पूर्णपणे वेडा झालाय आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्येच आहे. ते ऐकून अमोल म्हणतो की आता आपण माबाबांचं पुन्हा लग्न करतोय तर तो परत तर येणार नाही ना? आणि त्यावर दीपक म्हणतो की नाही, तो अजिबात परत येणार नाही आणि चुकून आलाच ना तर आपण त्याला पुन्हा नदीत फेकून देऊ. आणि ते ऐकून अमोल खुश होतो. दीपकला मात्र काळजी वाटत असते की याला संकल्पाबद्दल कोणी सांगितलं. दुसरीकडे डॉक्टर अपर्णा अर्जुनसोबत बोलत असतात आणि त्यांना सांगत असतात की आपल्याला लवकरात लवकर सर्जरीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. तर अर्जुन विचारत असतो पण सर्जरीमुळे अमोलच्या जीवाला धोका तर नाही ना? तर डॉक्टर म्हणतात की धोका तर आहे आणि जीवाची भीतीसुद्धा आहे. मात्र आपल्याला अमोलला लवकरात लवकर बरं करायचं असेल तर सर्जरी करावीच लागेल. तर अपर्णा म्हणत असते की या सर्जरीमुळे नेमकं काय काय घडू शकतं. आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की जर सर्जरी व्यवस्थितपणे पार पडली तर अमोल पूर्णपणे बरा होईल. मात्र थोडी जरी चूक झाली ना तर त्याला आयुष्यभर बेडवर सुद्धा राहावं लागेल. आणि ते ऐकून अपर्णा अर्जुन खूप घाबरतात. अपर्णा म्हणत असते की ही तर अमोलसाठी खूप मोठी शिक्षा ठरेल. तर डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही प्लीज काळजी करू नका आणि निगेटिव्ह विचारसुद्धा करू नका, फक्त लवकरात लवकर निर्णय घ्या. आपल्याकडे खूप चांगले ब्रेन सर्जर आहेत, त्यामुळे अमोलची सर्जरी व्यवस्थितच होईल. मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करेल की अमोल लवकरात लवकर बरा व्हावा. आणि त्यावर अपर्णा अर्जुन हो म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरी सगळेजण चहा पीत बसलेले असतात. मोनानी आणि रुपालीने अर्जुन आणि अपर्णासाठी कुर्ता आणि साडी आणलेली असते. आणि ते बघून बापू कदम विचारतात की हे सगळं काय आहे? आणि त्यावर दीपक त्यांना सांगतो की आज दीदीच्या बघण्याचा कार्यक्रम आहे ना, दाजी दीदीला बघायला येणार आहेत. आणि ते ऐकून बापूंना आणि कदमांना आश्चर्य वाटतं. ते म्हणत असतात की अरे हे सगळं काय आहे? अमोल हॉस्पिटलमध्ये आहे ना, मग उगाच हे कशाला? तर दीपक म्हणत असतो की म्हणूनच आपण हा बघण्याचा कार्यक्रम हॉस्पिटलमध्येच करणार आहोत. आणि हे जर आपण केलं ना तर अमोललासुद्धा आनंद होईल, त्याच्या तब्येतीत फरक पडेल. त्यामुळे मग बापू आणि कदमसुद्धा आनंदाने तयार होतात आणि बघण्याचा कार्यक्रम करण्यासाठी सगळेच जण मग हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अपर्णा अर्जुन अमोलसोबत गप्पा मारत असतात. तितक्यात हॉस्पिटलमधील एक मुलगी त्या ठिकाणी येते. ती सुद्धा अमोलची विचारपूस करते. सर्वजण अमोलसाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. तर अमोलही त्यांना म्हणतो की मी लवकरात लवकर बरा होईल आणि मग आपण सगळे खूप मजा करू. आणि मग तो हॉस्पिटलमधील त्या लोकांना अपर्णा आणि अर्जुनच्या लग्नाबद्दल सांगत त्यांना लग्नाला येण्याचं आमंत्रणसुद्धा देतो. त्यामुळे ते दोघेजण लाजून खाली मान घालतात. त्यानंतर मग घरातील सगळेजण हॉस्पिटलमध्ये येतात आणि त्यांना बघून अपर्णा अर्जुन तर घाबरतातच. तर त्यानंतर मग बापू अपर्णा आणि अर्जुनला सांगू लागतात की आज तुमच्या बघण्याचा कार्यक्रम आहे.
आणि ते ऐकून त्या दोघांनाही धक्का बसतो. ते म्हणत असतात की हे सगळं कशासाठी, मात्र घरातले काही ऐकत नाही आणि जर आपण हे सगळं हॉस्पिटलमध्ये केलं तर अमोललासुद्धा बरं वाटेल असं त्यांना सांगतात आणि मग नाईलाजाने ते दोघेसुद्धा तयार होतात. तर दीपक पटकन त्यांना त्यांचे कपडे देतो आणि चेंज करायला सांगतो. तर दुसरीकडे संकल्प अमोलच्या रूममध्ये असतो आणि त्याला म्हणत असतो की तुम्ही तुमच्या मामाला संकल्प ढोबळेबद्दल विचारलं ना. आणि त्यावर अमोल म्हणतो की हो, आणि आता तो संकल्प काही परत येणार नाही, मात्र माणिक काका तुम्ही माझ्या माबाबांच्या लग्नामध्ये नक्की या. आणि त्यावर संकल्प हसतच हो म्हणतो. मात्र त्यानंतर तो अमोलला विचारतो की तुम्ही खात्री तर करून घेतली आहे ना की तो संकल्प ढोबळे त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे की नाही, नाहीतर तो अचानक तुमच्या माबाबांच्या लग्नात यायचा. आणि त्यावर अमोल म्हणतो की नाही, मी माबाबांना सांगून खात्री करून घेईल. आणि ते ऐकून संकल्प हसतच म्हणतो ठीक आहे. पण तितक्यात घरातील सगळेजण त्या ठिकाणी येतात, त्यामुळे संकल्प घाबरतो आणि पटकन त्याचं तोंड लपवत बाजूला जाऊन उभा राहतो. तर घरातील सगळेजण अमोलला सांगत असतात की आज इथे तुमच्या माबाबांच्या बघण्याचा कार्यक्रम आहे. आणि ते ऐकून अमोल तर खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. ते दोघेही खूप छान तयार झालेले असतात. दीपक त्यांना बसायला खुर्ची देतो. तर हे सगळं संकल्प रागातच बघत असतो. तर अमोल अपर्णा आणि अर्जुनला म्हणतो की बाबा तुम्ही ना खरंच खूप खुश आणि छान दिसताय. आणि ते ऐकून त्या दोघांनाही हसू येतं. आणि मग त्यानंतर त्यांच्या बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. कदम बापूंना विचारत असतात की तुमची मुलगी काय करते, तर बापू सांगतात की आमची मुलगी कलेक्टर आहे. आणि मग ते कदमांना विचारतात की तुमचा मुलगा काय करतोय, तर कदमही सांगतात की आमचा मुलगा इन्स्पेक्टर आहे. दोघेजण एकत्र काम करतील. आणि त्यावर सगळेच हसत हो म्हणतात. त्यानंतर बापू मुद्दाम अपर्णाला म्हणतात की तुला यांच्यासोबत काही बोलायचं आहे का, तर अपर्णा म्हणते की नाही, तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य असेल. आणि ते ऐकून दीपक हसतच म्हणतो की हो बापू, हे दोघेजण सगळं काही ठरवून आलेत, त्यांना हे लग्न मान्य आहे. त्यावर बापू आणि कदम मुद्दाम अपर्णा आणि अर्जुनला विचारतात की खरंच तुम्हाला हे लग्न मान्य आहे ना. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. मात्र तितक्यात संकल्प मोठ्याने ओरडून म्हणतो की मला हे मान्य नाही आहे. त्यामुळे सगळेच त्याच्याकडे बघू लागतात. आणि मग तो त्याच्या तोंडावरचा मास्क काढतो आणि संकल्प ढोबळेला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर संकल्प अर्जाजवळ जात म्हणतो की अरे हिचं लग्न तर माझ्यासोबत ठरलं आहे ना, मग तुझ्यासोबत कसं काय होईल, आता हिचं लग्न माझ्यासोबतच होणार. आणि ते ऐकून अपर्णा खूप चिडते आणि अर्जुनला म्हणू लागते की अर्जुन हा माणूस इथे काय करतोय. तर अर्जुन म्हणत असतो की तू काळजी करू नको. आणि तो संकल्पाच्या अंगावरच धावून जातो. मात्र हा फक्त संकल्पाचा एक भास असतो. आणि जर आपण आता यांच्या हाती लागलो तर आपलं काही खरं नाही हे त्याला जाणवल्यामुळे तो गप्प बसतो. तर दुसरीकडे अपर्णा आणि अर्जुन एकमेकांना इशारे करत असतात. आणि ते नेमकं अमोल बघतो आणि हसतच म्हणतो की बाबा हे काय चाललंय तुमचं. त्यामुळे ते दोघेजण लाजून खाली मान घालतात. तर इतर सगळेजण त्यांच्यावर हसत असतात. तर संकल्प मनाशी म्हणत असतो की मी आत्ता काहीच बोलणार नाही किंवा यांच्या समोरही जाणार नाही. एकदा का यांचं लग्न ठरलं, खेळ रंगात आला की मग मी पुढे येणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.